नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सेकंड एक्झाम्पल बघा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सेम असंच एक एक्झाम्पल बघितलं. याच्यामध्ये बघा प्रूव्ह दॅट cos 20 into cos 40 into cos 60 into cos 80 is equal to 1/16. म्हणजे आपल्याला 1/16 हे आन्सर काढून द्यायचं आहे. इथे लक्षात घ्या LHS is equal to cos 20 into cos 40 into cos 60 into cos 80. बघा पुन्हा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. लक्षात घ्या cos 20 as it is into cos 40 as it is. बघा cos 60 ची व्हॅल्यू 1/2 into cos 180. बघा ट्रिग्नोमेट्रिक टेबल नुसार cos 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/2 आहे. 1/2 बाहेर घ्या. बघा 1/2 ब्रॅकेट cos 20 into cos 40 into cos 80. आणि लक्षात त्यानंतरची स्टेप बघा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2. बघा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2 आपल्याला लावायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या 1/2 इंटू बघा इथे इंटू 1/2 म्हणजे हा डिवाइड बाय 2 लावला. त्यानंतर इथे बघा मल्टिपल बाय 2 म्हणजे cos 20 इंटू cos 40 आणि शेवटची टर्म जी आहे cos 80 ती इथे बाहेर काढा. आलं लक्षात. बघा इथं 1 1 जार 1 2 2 जार 4. इथे फॉर्म्युला बघा 2 cos 20 into cos 40. बघा 2 cos cos आहे इथे 2 cos आणि cos बघा म्हणजे इथे 2 cos a into cos b हा फॉर्म्युला इथे अप्लाय होतोय. 2 cos a into cos b म्हणजे काय फॉर्म्युला आहे cos a plus b plus cos a minus b. म्हणजे इथे लक्षात घ्या cos a plus b म्हणजे 20 plus 40 plus cos 20 minus 40 into cos 80 as it is. आलं लक्षात. म्हणजे 2 cos a into cos b चा फॉर्म्युला cos a plus b plus cos a minus b. बघा इथे 1/4 into cos 20 plus 40 60. त्यानंतर बघा प्लस cos 20 minus 40. बघा cos 20 minus 40 म्हणजे cos minus 20. म्हणजे cos मध्ये बघा मी पण दाखवलं बघा इथे cos 20 minus 40 मध्ये समजा cos minus θ असेल तर येणारा आन्सर तुमचा पॉझिटिव्ह मध्येच असणार आहे. म्हणजे cos 20 minus 40 म्हणजे cos minus 20. cos minus 20 म्हणजे तो कोण आहे cos 20. बघा इथे आपण घेतला cos 20 into cos 80. बघा त्या cos 80 या ब्रॅकेटला मल्टिपल करा म्हणजे 1/4 cos 60 into cos 80 plus cos 20 into cos 80. आलं लक्षात. म्हणजे cos 80 ने मी या cos 60 ला मल्टिपल केलं आणि याच cos 80 ने मी cos 20 ला मल्टिपल केलं. त्यानंतर बघा 1/4 cos 60. cos 60 ची व्हॅल्यू बघा पुन्हा आपल्याकडे आहे 1/2 into cos 80 plus cos 20 into cos 80 as it is. cos 20 into cos 80. बघा आलं लक्षात. त्यानंतर बघा डिवाइड and मल्टिपल बाय 2. बघा डिवाइड आणि मल्टिपल बाय 2 लावा. म्हणजे इथे लक्षात घ्या 1/4 इंटू बघा इथे मी डिवाइड बाय 2 लावतो. इथे मल्टिपल बाय 2 1/2 ला इंटू cos 80 प्लस बघा याला मल्टिपल बाय 2 cos 20 इंटू cos 80. बघा 2 2 will get cancel. 1 1 जार 1 4 2 जार 8. म्हणजे इथे लक्षात घ्या cos 80 प्लस पुढची कंडिशन बघा 2 cos 20 into cos 80. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला लागणार इथे लक्षात घ्या 2 cos a into cos b. बघा 2 cos a into cos b म्हणजे पुन्हा हाच फॉर्म्युला अप्लाय होतोय. म्हणजे लक्षात घ्या cos a plus b म्हणजे 20 plus 80
20 plus 80 plus cos 20 minus 80. बघा नेक्स्ट 1/8 cos 80 प्लस इथे लक्षात घ्या cos 100 प्लस इथे बघा cos 20 minus 80 म्हणजे -60. या दोन्हीनुसार तो पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे हा होईल आपल्याकडे cos 60. बघा पुढे 1/8 cos 80 प्लस cos या ठिकाणी लक्षात घ्या 100 आहे. आपण काय करू cos 180 minus 80 प्लस cos 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/2. नेक्स्ट आहे बघा 1/8 इथे cos 80 इथे लक्षात घ्या cos 180 minus 80 म्हणजे हा काय होतो -cos 80 प्लस 1/2. इथे बघा 1/8 इथे बघा cos 80 minus हा cos 80 विल गेट कॅन्सल इथे उरतो 1/2 म्हणजे हा आला आपल्याकडे 1/16. बघा 1 1 जार 1 8 2 जार 16 आणि आपल्याला आन्सर पाहिजे होतं 1/16 म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. बघा एक्झाम्पल खूप सोपं आहे फक्त फॉर्म्युल्यांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला स्टेप बाय स्टेप हे एक्झाम्पल इथे सोडवायचे. आता या कंडिशन मध्ये मॅक्सिमम आपण थर्ड नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे अप्लाय झाला बघा 2 cos A into cos B इज इक्वल टू cos A plus B cos A minus B. पण प्रत्येकाच्या व्हॅल्यू साठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल लर्न असणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी 0 to 90 पर्यंत तरी आपला ट्रिग्नोमेट्रिक टेबल तुम्ही लर्न करा. त्याच्यानंतर जो ट्रिग्नोमेट्रिक टेबल लर्न झाला का त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला इथे अप्लाय करता येतील आणि एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल.